माहितीये, मी आणि युविया शॉपिंगला गेलो होतो आणि मी एवढी शॉपिंग केली आहे ना. निशी परवाच गेली होतीस ना शॉपिंगला. काय सारखं शॉपिंग? मम्मा ती वेगळी ही वेगळी. वेगळी कशी? म्हणजे रिच लोकांचं असंच असतं, यू डोंट नो. म्हणजे आम्ही आहे ना प्रत्येक ओकेजनला वेगवेगळी शॉपिंग करतो आणि ही बर्थडेची शॉपिंग आहे. काय सांगतेस? अवघड आहे बाई तुमचं. मम्मा तू काय देणार आहेस मला बर्थडेला? आमंत्रण. आमंत्रण? अधिक मास आहे की नाही, त्याचं आमंत्रण द्यायला फोन केलाय मी. अधिक मासामध्ये जावयाची पूजा करायची असते, मानपान करायचा असतो, त्यांना आहेर द्यायचा असतो. थोडक्यात जावई बापूंचे लाड करायचे. उद्या त्यांना घरी घेऊन ये. ओके ठेवते. अगं आता काय म्हणजे काय? अधिक मास चालू झालाय की नाही? अधिक मास? आता हे काय नवीन? मग लाडक्या जावयाचं मानपान करायला नको का? आणि लग्नामध्ये कन्यादान करताना आपण पूजेत संकल्प सोडतो की नाही, आमची लक्ष्मी सारखी मुलगी तुमच्या विष्णू सारख्या मुलाला देतोय म्हणून. हा मग त्या विष्णूची पूजा नको का व्हायला? अगं हो सुमी, पण विष्णूची पूजा करणं त्याच्यासाठी केदार कशाला हवाय? अरे देवा, केदार जरी त्याचं नाव असलं ना तरी तो जावई आहे ना, मग विष्णू समान नाही का तो? अगं सुमी पण उद्या ना काम आहेत, आश्रमात जायचंय, स्वयंपाकघरातल्या कामातून उचलता मिळणार नाही. सांग सांग कारण सांग आता मला. अगं असं काय करतेस? कौशिकी ताईंना पण विचारावं लागेल ना. विचारलंय, त्यांची परवानगी मी घेतली आधीच. आणि काय ग, धनुषचे लाड करायला कोणाची परवानगी कशाला हवी आहे? हा त्याला सांग, त्याच्या श्रीवल्लीने त्याला बोलवलंय म्हणून. अगं उद्या मला खरंच खूप काम आहे. तारिणी, तुला ना आता माहेरची ओढच राहिली नाही का ग? अगं तसं नाहीये सुमी, पण खरंच आश्रमात खूप महत्वाचं काम आहे, खूप धावपळ चालू आहे. तुझं वय काय ग तारिणी? अगं तुझ्या वयातल्या मुली नवीन लग्न झाल्यानंतर नटून थटून इकडे तिकडे मिरवत असतात. आणि तुझं काय चाललंय? आपलं नवऱ्याला थोडा वेळ द्यावा, आपले हट्ट पुरवून घ्यावेत, हा त्याच्याबरोबर जरा फिरावं. हे सगळं सोडून बाकीचं सगळं करत असतेस तू. तुला माहितीये का, लग्नाच्या पहिल्या वर्षातच सगळे सण का साजरे करायचे असतात? नवरा बायकोला जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता यावा म्हणून, त्यांचं प्रेम अजून घट्ट व्हावं म्हणून. अगं मुलं बाळ झाल्यावर नंतर जबाबदाऱ्या वाढतात की नाही, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दोघांचं नातं घट्ट असायला नको का? आ नातं घट्ट व्हायला ते खरं असायला हवं सुमी. मला कितीही हवं असलं ना तरीही आमचं नातं खोटं आहे. केदारच्या प्रेमावर दुसऱ्याच कोणाचा तरी हक्क आहे.